हिमायतनगर तालुक्यातील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी आक्रमक। हिमायतनगर तालुक्यातील झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची नुकसान भरपाई सरसकट मिळावी यासाठी आज हिमायतनगर तालुक्याच्या तहसीलदार मॅडम यांना निवेदन देण्यात आले। याप्रसंगी हिमायतनगर तालुक्यातील महाविकास आघाडीचे आजी माजी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना महाविकास आघाडीचे कार्यकर्ते महाविकास आघाडीचा हेक्टरी 1 लाख रुपये मिळाले पाहिजे। 1 लाख रुपये मिळाले पाहिजे। सरसकट पंचनामे झाले पाहिजे। सरसकट पंचनामे झाले पाहिजे। दमदार शासनाचा दमदार शासनाचा आज हिमायतनगर तालुक्याच्या महाविकास आघाडीतर्फे झालेल्या हिमायतनगर तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं। त्या नुकसानची भरपाई मग त्याच्यामध्ये घरपडी असो किंवा पुरात गेलेले शेत असो यांची पुरेपूर मुआवजा हेक्टरी कमीत कमी 1 लाख रुपये तरी मुआवजा या शासनाने त्वरित शेतकऱ्याच्या खात्यात जमा करावा या मागणीसाठी आम्ही हिमायतनगर तालुक्याच्या वतीने महाविकास आघाडीच्या वतीने आज हिमायतनगर तालुका तहसीलदार यांना आम्ही लेखी निवेदन द्यायसाठी आलो। विशेष करून या गोष्टीकडे एक शासनाचं मी लक्ष केंद्रित करू इच्छितो। विशेष हिमायतनगर तालुक्यामध्ये एकतर अगोदरच सहस्रकुंड वीज प्रकल्प होण्याच्या धास्तीमुळं शेतकरी हवालदिल झाला, रात्रीची झोप शेतकऱ्यांची उडाली। अशातच निसर्गाने अतिवृष्टी करावी, ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आणि अक्षरशः नदीकाठच्या लोकांची तर फार अशी वाईट अवस्था आहे की ती अवस्था बघून डोळ्यात अश्रू यायला लागते। आमचं या महाविकास आघाडीच्या मार्फत शासनाला अशी आम्ही ताकीद करतो आणि विनंती पण करतो की होईल तेवढं लवकर तात्काळ लोकांचे पंचनामे करून ज्यांची घरं पडलेली आहेत त्यांची घरपिडी म्हणा आणि ज्यांचे शेत गेलेत वाहून गेलेत अशा लोकांना हेक्टरी कमीत कमी 1 लाख रुपये अनुदान देण्याची विनंती करावी अशी आम्ही निवेदनातर्फे शासनाला कळविण्यात आले आहे। वतीने तसेच महाविकास आघाडीतर्फे आज आपण तालुका दंडाधिकारी यांना सर्वांच्या साक्षीने निवेदन दिलेलं आहे। या सततच्या पावसामुळे आताच माझ्या अगोदरच्या वक्त्याने सांगितले की माझं तरी म्हणणं आहे की नदीकाठच्या लोकांना जे आता माने म्हणले 1 लाख रुपये प्रमाण पैसे भेटले पाहिजेत। आज 4 दिवस झालं त्यांचं सोयाबीन हे पाण्यात आहे आणि सोयाबीनवर 2-3 दिवस पाणी राहिले की सोयाबीन येत नाही। आपला तरी पूर येऊन गेला तरी सोयाबीन थोडंफार प्रमाणात ते सोयाबीन येते तरीही शासनाला परत तेच विनंती करतो की नांदेड जिल्ह्याचा महाराष्ट्रामध्ये पहिला नंबर म्हणलं तरी चालते आणि त्याच्यामध्ये हिमायतनगर आणि हदगाव यांना पुरेपूर मदत हे मिळाली पाहिजे आणि जे घरं पडलेले आहेत आणि जनावरं वाहून गेलेले आहेत काही लोकांची यांची पण आताच आमच्या आपल्या पतंगे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांची सुद्धा नुकसान भरपाई भेटावी यासाठी आपण इथं सगळं सर्वांचा एक आवाज राहू द्यावा आणि सर्वांना सरसकट म्हणजे माझ्या मनाचा कुणाचाही दुजाभाव न करता सर्वांना हे शासनाची आणि ह्या आपत्कालीन परिस्थितीतून वाचण्यासाठी शेतकऱ्याला पुरेपूर शासनाने मदत करावी अशी आम्ही विनंती अर्ज मॅडमकडे दिला आहे। तरी ते शासनाला कळवतील आणि आता जास्त काय बोलण्याचा अर्थ नाही। तर सर्वांना आता पुढची परिस्थिती सर्वे आल्यानं गावात मदतशीर आपण सर्वे करून घ्यावा। सरसकट मुलं तर वांदं मिटलं नाही तर मग एखाद्या गरीबाचं राहू देऊ नका। सर्वात सरसकट करा म्हणून आपण करायला म्हणणार नाही, याच्यामध्ये यायचे काय नाही जास्त नुकसान झालं त्यांना अतिरिक्त